हा साबुदाण्याचा पापड तुम्ही बघू शकता. तेलात टाकल्यावर कसा चौपट, पाचपट फुलला गेला आहे. अगदी मस्त खुसखुशीत असे वाफेवरचे साबुदाण्याचे पापड 2 मिनिटात 16 कसे बनवायचे ह्याची एक खास ट्रिकसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. एक थेंबभर सुद्धा तेलाचा वापर न करता हे आज आपण वाफेवरचे पापड बनवणार आहोत. असे मस्त खुसखुशीत साबुदाण्याचे वाफेवरचे पापड खायला सर्वांनाच आवडतात. पण हे पापड वाफवताना चिकटू नये म्हणून आपण तेलाचा वापर करतो आणि 2 ते 3 महिन्यात याला लगेचच खवट असा वास यायला सुरुवात होते. 1-2 महिने फक्त टिकतात आणि त्यानंतर ते अजिबात खाण्यायोग्य राहत नाही. तुम्हाला देखील अशाच पद्धतीने साबुदाणे पापड कसे बनवायचे याची रेसिपी पाहायची असेल तर व्हिडिओ खाली एक लहानसं त्रिकोणी बटन आहे. त्या लिंकवर क्लिक करून सविस्तर कृती, भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहू शकता. धन्यवाद. हा साबुदाण्याचा पापड तुम्ही बघू शकता. तेलात टाकल्यावर कसा चौपट, पाचपट फुलला गेला आहे. अगदी मस्त खुसखुशीत असे वाफेवरचे साबुदाण्याचे पापड 2 मिनिटात 16 कसे बनवायचे ह्याची एक खास ट्रिकसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. एक थेंबभर सुद्धा तेलाचा वापर न करता हे आज आपण वाफेवरचे पापड बनवणार आहोत. असे मस्त खुसखुशीत साबुदाण्याचे वाफेवरचे पापड खायला सर्वांनाच आवडतात. पण हे पापड वाफवताना चिकटू नये म्हणून आपण तेलाचा वापर करतो आणि 2 ते 3 महिन्यात याला लगेचच खवट असा वास यायला सुरुवात होते. 1-2 महिने फक्त टिकतात आणि त्यानंतर ते अजिबात खाण्यायोग्य राहत नाही. तुम्हाला देखील अशाच पद्धतीने साबुदाणे पापड कसे बनवायचे याची रेसिपी पाहायची असेल तर व्हिडिओ खाली एक लहानसं त्रिकोणी बटन आहे. त्या लिंकवर क्लिक करून सविस्तर कृती, भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहू शकता. धन्यवाद.